हाय अमित. येस. काही मदत हवी आहे का? हां, मला जरा आपल्या क्लायंटची लिस्ट हवी होती. कशाला? अरे आपल्या सगळ्या क्लायंट्सचा रिजन वाईज एक रिसर्च करून नंतर काही अडचणी असतील तर मला अविनाश सरांशी बोलता येईल. चिल यार. अरे आत्ता कुठे तुला इथे येऊन 2 दिवस झाले. आधी नीट ऑफिस बघून घे, इथल्या माणसांना नीट बघून घे, इथे काम कसं करायचं ते नीट शिकून घे आणि मग लाग कामाला. नाही म्हणजे घाई कसली आहे? नाही तुझं सगळं बरोबर आहे, पण मला मग नंतर हे शब्दच आवडत नाही. मी माझ्या प्रत्येक कामाची एक वेळ निश्चित केलेली असते. मग तू तुझी पहिली डील क्रॅक करण्याची वेळ निश्चित केली आहेस तर का निश्चित केली नाहीयेस अजून? नाही तसा तुझा रिझल्ट दिसलेला नाहीये अजून, म्हणून म्हटलं. हे डोंट टेक इट पर्सनली. तुला माहितीये मी या ऑफिसातली माझी पहिली डील दुसऱ्या दिवशी क्रॅक केली होती. दुसऱ्या दिवशी. या आधी तिने माझा रेकॉर्ड तोडला. तुझ्याबरोबर जॉईन झाली ना ती? हो. सॉलिड आहे बॉस ती. सुंदर. करेक्ट मॅरेज मटेरियल आणि हुशार पण तितकीच आहे. ब्यूटी विथ ब्रेन. कुछ तो बात है यार उसमें, सच में. तुला काय वाटतंय? तुला खरं सांगू, मला जर लग्न करायचं असतं ना, म्हणजे या ऑफिस मध्ये तसं अलाउड नाहीये, पण खरंच जर लग्न करायचं असेल ना तर मला फक्त अदिती सारखी मुलगी आवडेल लग्न करायला, है ना? त्या दिवशी तू तिला मदत बरी केलीस. पण फक्त मदतनीस म्हणून राहू नकोस, नाहीतर हळूहळू या ऑफिस मध्ये तुझ्यासाठी एक वेगळी पोस्ट तयार करावी लागेल. हेल्पिंग हँड नावाची. फनी ना? तुला सगळ्या डिटेल्स मी मेल करतो, ठीक आहे? बघून घे. आणि हे बघ, मी तुला जे काही बोललोय ना त्यावर नीट विचार कर. लागू मी कामाला? हो. थँक्यू. वेलकम. टेन्शन नक्की. वदनी गवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. जेवणाआधी हा श्लोक म्हटला ना तर खाल्लेलं अन्न नीट पचतं. लहानपणी शिकवलेलं विसरलात तुम्ही सगळे? चला पुन्हा एकदा म्हणा, चुकलं. बास हा. त्या आधीच पोटात भुकेने कावळे ओरडतायत. तिलोत्तमा, पोटातले कावळे सुद्धा हाच श्लोक म्हणत असतील.
फालतू जोक आहे. याच्यावर कदमांची मुलं पण हसणार नाहीत. का नाही हसणार? एक मिनिट अरविंद, तुम्ही घरी गेल्यावर कावळ्यांचा जोक आहे ना तुमच्या मुलांना सांगा, आणि ते हसले ना की हिला येऊन सांगा. का नाही हसणार? त्यांना आवडत्या अळवड्याच्या मिळतात नेहमी. काही हो वगैरे करण्यासारखं नाही हा. मी सांगितलेला जोक उत्तमच होता. जेवताना तरी तोंडाचा वापर खाण्यासाठी करा. आमच्या ग्रुपवरती ऑफिसमध्ये घडणाऱ्या नॉनसेन्स गोष्टी या विषयावर चर्चा चालली आहे. म्हणलं आपणही काहीतरी अपलोड करूया. नाही ना, हे जे काही चाललंय ते नॉनसेन्स आहे. नाहीये. नाहीच आहे. जय आला नाही का? हो ना. रजनी मॅडम, जुई मॅडम, तुम्हालाच बरं जाणवलं. काय? अजून आलं नाही ते? अहो लंच ब्रेक आहे, यायला पाहिजे. मी घेऊन होतो त्यांना. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हो 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 हो, बर बर. नाही सर, तुम्हाला परत फोन करण्याची काहीच गरज नाहीये. हो, हॉटेलचं बुकिंग सुद्धा झालंय आणि मी तुम्हाला सगळे डिटेल्स मेल पण केले. ओके, नो प्रॉब्लेम. येस, युअर मोस्ट वेलकम. या, बाय. मिस अदिती, कामात एवढेही गुंतून जाऊ नका की आजूबाजूला काय चाललंय याचं भानही राहणार नाही. म्हणजे इथे काही जणांची तुमच्याशी लग्न करण्यापर्यंत तयारी झाली आहे. काय बोलतोयस तू? काही नाही, कळणार नाही तुला. तर चला, जेवायचं नाहीये का? नाही, नको, तू जा. नको म्हणजे? कारण आपल्या दोघांचे डबे केतकर काकूंनी भरले. मग काय जय, आपल्या दोघांची टिफिन मध्ये सेम भाजी असली ना तर त्या दिवशी सारखा गोंधळ होईल वर जाऊन, आणि तो मला नकोय. तू जाऊन जेव. हो, विसरलोच होतो मी. मग आता एक काम कर, तू डबा खा, मी नूडल्स वगैरे काहीतरी खातो. ओके. आणि शहांना जायचंच नाहीये ना काश्मीरला? हो, म्हणजे त्यांनी मला फोन करून सांगितलं, तर त्यांनी तुम्हाला परत कशाला फोन करून कळवलं ते कळत नाही. मला नव्हता आला फोन. फोन इकडेच आला होता, पण सगळे जेवायला गेलेत ना, कोणी नव्हतं, म्हणून मी फोन घेतला. आणि तोच निरोप तुम्हाला द्यायचा होता जो दिला निरोप. चला चला चला, सगळी वाट बघताय जेवायला. चला चला. डबा नाही आणला? नाही आणलाय, विसरला. हो. काय टेन्शन घेऊ नका. वर कॅन्टीन मध्ये जॉन आहे ना, त्याला सांगा. नूडल्स सांगा, ब्रेड ऑमलेट सांगा, काही सांगा. चला 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 चला. नाही तांगडे, अंड्याची ॲलर्जी आहे तिला, आणि नूडल्स पण नाही आवडत तिला. हो, म्हणून मी तिला म्हटलं की तू डबा खा, मी नूडल्स खातो. झाला ना प्रॉब्लेम सॉल्व. हा, तुम्ही यांचा डबा खा, तुम्ही नूडल्स नाहीतर ब्रेड ऑमलेट खा. हा, जा तुमचा डबा कुठे? हा, घ्या 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 डबा घ्या, नाहीतर लंच टाइम निघून जायचा. चला चला चल 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 चला मॅडम, चला 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 चला. एक मिनिट. मला एक सांगा, तुम्ही या आदिती मॅडमला पहिल्यांदा कुठे भेटला? खरं खरं सांगा. नाही, आपल्याला खोटं आवडत नाही म्हणून म्हणलं. आपल्या याच ऑफिसमध्ये? या आपल्या ऑफिसमध्ये? हो. वा वा वा. तुम्हाला सांगतो जय साहेब, गेल्या कित्येक वर्षापासून या ऑफिसमध्ये मी काम करतोय.
ऑफिस मधल्या प्रत्येकाला मी वर्षानुवर्ष भेटतोय. प्रत्येकावर बारीक नजर असते आपली. पण मला अजून कळलं नाही कोणाला कसली ॲलर्जी येते. मग तुम्हाला कसं कळलं यांना कसली ॲलर्जी येते? त्या तर आत्ता जॉईन झाल्यात. आणि तुम्ही पण आत्ता जॉईन झालात की. सांगा ना मला कसली ॲलर्जी आहे. हो मॅडम, सांगायला पाहिजे की नाही? हो साहेब. हो हो हो. मला कसं माहिती असणार? म्हणजे तुम्ही कधी मला सांगितलं नाहीयेत ना? सांगितलंय का? नाही सांगितले. हा, तुम्ही मला कधी सांगितलं नाहीयेत ना? यांनी सांगितलंय मला. कधी कधी सांगितली? आत्ता. हो, हे काय तुम्ही यायच्या आधी. हा, म्हणजे मी त्यांना तेच सांगत होतो की तुम्ही नूडल्स किंवा अंड्याची बुर्जी काहीतरी खा. त्यावर त्या म्हणाल्या त्यांना ॲलर्जी आहे. ह्या आधी नाही बोललोय आम्ही कधी. काय झालं, त्या एकट्या बसल्या होत्या. मग मी आपला सहज विचारपूस केली. म्हटलं काय जेवायला यायचंय की नाही मिस आदिती? तर तेव्हा त्या बोलल्या मला, विचारा त्यांना हवं तर. हो, मी बसले होते ते विचारायला आले मला की डबा खाणार नाही का. तेव्हा मी त्यांना सांगितलं, नाहीतर सांगितलं नसतं मी. विचारायला पाहिजे, विचारपूस करायला पाहिजे. अविनाश सर सांगतातच, सगळीकडे लक्ष ठेवायला पाहिजे. सगळ्यांची विचारपूस करायला पाहिजे. टीमवर्क तयार होतो. वा वा वा. या तुम्ही. हा, मी जरा आलोच. हा, चला 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 चला, मी आलो. चला चला चला. थँक्यू. गावतंय गावतंय काहीतरी. अण्णा, अण्णा, अहो काय चाललंय तुमचं? हा फोटो लावायचा राहून गेला ना, तो लावत होतो. पण कोणी सांगितलंय? पण बघ हा फोटो. बाबा अण्णा, हो काय हे, हा भिंतीची काय वाट लावून टाकली तो तुम्ही. अण्णा, ही चाळ नाहीये. हा, कुठेही किया ठोकला, काही लटकवलं भिंतीवर. शी, जरा कुठे ना दमून भागून डोळा लागत होता तेवढ्यात तुम्ही ठोकाठोक सुरू केली. अगं हा फोटो लावाय इथे ना फोटो असं भिंतीवर लावायला ना सुताराला बोलवावं लागतं. हा, हे ठोकायला. अगं दुपारी सुतार आला होता, त्याच्याकडून का नाही मग खेळा ठोकून घेतलास? विसरले मी. चूक झाली माझी. बस, मुद्दाम केलेलं नाहीये मी. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं सुनबाई. नाही, पण बोलण्याचा अर्थ तर तोच झाला ना. शी, हे सगळं ना त्या आदितीमुळे होते, दुसरं काही नाही. ती बसली तिथे छान घर घेऊन
आणि मी आहे इथे भिंती सांभाळते. तुम्ही ते द्या, फोटो द्या. अहो द्या म्हणते ना आता. अण्णा प्लीज फोटो द्या, हातोडी द्या, खेळा द्या, द्या आता माझ्या हातात सगळं. काय ग शोभा, काय झालं? अहो तेच तर ना, मी किती वेळ अण्णांना सांगते. आता तुम्हीच बघा. हा असं आता ही हातोडी घेतली आणि आता आईंचा फोटो एकटा आता ते लावायला तिथे लागले. खिळा लागला त्यांच्या बोटाला वगैरे तर मग किती पडेल. काळजी वाटते मला म्हणून मी थोडीशी चिडले त्यांच्यावर, थोडीशी चिडले. अण्णा मी जरा पाय मोकळे करून येतो. हो अण्णा लवकर या. हा नाही म्हणजे तुमच्या आवडीचं पिठलं भाकरी करणार आहे हा आज. हो. किती काळजी करतेस ग शोभा तू सगळ्यांची. दमून जात असेल ना. जाऊ देत, माझं काय. इथे सगळ्यांसाठी मरते मी. आणि हे असं काय झालं की मन तोंडावरचा ताबा सुटतो माझ्यावर मग. आणि इतकं सगळं केलेलं त्याची किंमत शून्य होऊन जाते. हा आज ना खरंच खूप थकले मी. आज तुम्ही भरलं खालून पाणी, उद्या मला एकटीला कसं काय हो जमणार इतकं पाणी भरायला, घरचं सगळं करायला. शी बाई. म्हणून ना, म्हणून त्या आदितीला सांगत होते जरा ये मदतीला, थोडी मदत कर. पण नाही केलाय. दिवसभरात एक तरी फोन केलाय आहे आठवण. आता फोन सुद्धा मलाच करायला लागणार आहे. जाते तर फोन करते, दुसरं काम काय. अहो जरा हे प्लीज. ही हातोडी आहे ना, कुठेतरी लपवून ठेवा ना प्लीज. बरोबर. हॅलो, काम करतेस? घ्या. आवाजही विसरलीस की काय माझा? अगं शोभा बोलतेय मी. हो वहिनी, असं का बोलताय तुम्ही? मला वाटलं विसरलीस की काय म्हणून. मला तर बाई काही करमतच नाही ग इथे. माझं जाऊ देत, घरातल्यांचं बघ. सकाळपासून चालू आहे अदिती अदिती आणि अदिती अदिती. शोभाचं काही नावच घेत नाही कोणी. माझं सोड, अण्णांना पण राहत नाही ग तुझ्याशिवाय. सकाळी नाश्ता करताना चहागार झाला ना तर म्हणाले अदिती चहा गरम करून दे. ते काहीच नाही. दुपारी वडापाव खाताना ठसका लागला त्यांना तर ओरडून म्हणाले अदिती पाणी देतेस का. अण्णांनी वडापाव खाल्ला? हो, आता काय करणार. अगं इथं कामं किती ना ग. सकाळपासून घर आवरतोय आम्ही सगळे. मग भुकेची काही कोणाला जाणीवच झाली नाही. चिनू ओरडला ना भूक लागली भूक लागली तेव्हा कुठे कळलं अगं बाई 2 वाजले. म्हणजे तसं सकाळी आई नाश्ता देऊन गेली माझी. तिला दुपारच्या जेवणाचं काही सांगितलं नाही बाई. किती करणार ना ग ती एकटी. म्हणजे तसं हे गेले होते जेवण आणायला. कसलं काय, सगळी हॉटेल्स बंद. मग काय ह्याने आणला आहे का गाडीवरून वडापाव. बिचारे अण्णा एका शब्दाने नाही म्हणाले नाहीत का. इतकी दमले ना ग मी बाई. खरं तर ना भूकच नाहीये, काही खाऊच नाही असं वाटतंय. पण काय करणार, अण्णांसाठी करायला हवं ना ग. त्यांची काळजी मी नाही घेणार तर अजून कोण घेणार. नाही वाटलं होतं मला तू फोन करशील, पण कसलं काय. तुम्हाला स्वतःसाठी घड्याळाकडे बघायला वेळ नाही. आमच्याकडे बघायला कुठून वेळ मिळणार. नाही
मी नंतर करते फोन तुम्हाला आणि नंतर बोलूया आपण. हा हो का? बरं बरं बरं. देवा, मला माहितीये आज आम्ही विरारला न गेल्यामुळे अण्णा एकटे पडले. खूप वाईट वाटलं. आजवर तुझ्याकडे जे काही मागितलं ना ते सगळं तू दिलंस. आज इतकंच मागते की आम्हाला फक्त आशीर्वाद दे की आम्ही लवकरात लवकर अण्णांना आपल्या घरी आणू शकू.